मराठवाड्यामध्ये अचानक वाढलेल्या पावसाच्या प्रमाणावर पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूया। असा पाऊस अशी स्थिती ही मराठवाड्यावर यावर्षी का ओढवली? या वर्षीचं आपल्याला कारण समजून घ्यायचं तर दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक तर आत्ताचा जो पाऊस पडतोय तो बंगालच्या खाडीमध्ये जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यानंतर जो पाऊस आला तो, पण त्याआधी आपण ढगाच्या निर्मितीचा विचार करायला पाहिजे। साधारणपणे साधा पाऊस जो असतो नॉर्मल पाऊस तर तो 1 ते 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमुळे पडत असतो, त्याच्यापेक्षा जास्त काही 1 ते 2 किलोमीटर पर्यंत ढग असतात। उंची ढग त्यांची 1 ते 2 किलोमीटर पर्यंतची असते। इथं फोटो आहे, लातूरवरचा ढग आहे, हा मे महिन्यातला आहे। मे महिन्यामध्ये लातूर ह्याच्यामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि असा ढग आहे याला राक्षसी ढग म्हणता येईल। आणि आता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो 14 किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते।